श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। उन्हाळ्यात लहान मुलांना एसी आणि कूलरमध्ये झोपवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या। कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जर तुम्ही तुमच्या मुलाला एसी किंवा कूलरमध्ये झोपवत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की थेट हवा तुमच्या मुलांना लागू नये। मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे अगदी थंडीतही तुमच्या बाळाला सर्दी आणि ताप येऊ शकतो। यामुळे मुलांच्या शरीराचे तापमान तपासत राहावे। जर तुम्ही मुलाला एसी असलेल्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये हलवत असाल तर लगेच करू नका। आधी एसी बंद करा आणि शरीराला खोलीच्या तापमानावर आणा, त्यानंतरच मुलांना दुसऱ्या रूममध्ये घेऊन जा। मुलाला जास्त वेळ थंड तापमानात ठेवू नका, यामुळे शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका असू शकतो। जर तुम्ही मुलांना एसी रूममध्ये झोपवत असाल तर एसीचे तापमान 23 ते 26 च्या दरम्यान ठेवा। यापेक्षा कमी तापमान असल्यास मूल आजारी पडू शकतात। तुम्ही मुलांना एसी किंवा कूलरमध्ये झोपवत असाल तर त्यांच्या अंगावर पांघरून ठेवावे। थंडीमुळे तो थरथरत आहे का हे पाहण्यासाठी वेळोवेळी बाळाची तपासणी करत राहावी। मुलांना एसीमध्ये झोपवत असाल तर त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो, त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात। डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला वेळोवेळी मॉइश्चरायझर लावावे, तसेच मुलांना स्तनपान करत राहावे। मुले हायड्रेट राहतात। त्याचवेळी जर तुमचे मूल आजारी असेल किंवा प्रीमॅच्युअर असेल तर त्याला एसी किंवा कूलरमध्ये झोपण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा।